Hi friends, welcome to Shivasri Spoken English classes. Today's we will learning active voice and passive voice. तर आज आपण काय शिकणार आहोत? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्ह कसं करायचं. आणि आपण गेले 3-4 दिवस हेच शिकत आलेलो आहोत. काय काय शिकलो आहे आपण? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह, त्याचं फॉर्म्युला वगैरे सर्व काय आपण शिकलेलो आहे. इथे काही मी सेंटेन्स दिलेले आहेत. आता आपण सध्या कोणता टेन्स पाहत आहोत? सिंपल फ्युचर टेन्स. त्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे शिकणार आहोत. डू यू अंडरस्टँड सोनाली? समजलं? हां, आता आज आपला जवळपास 4था दिवस असेल की आपण चेंज द वॉइस शिकत आहोत. त्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. हां, श्रेया प्लीज कम हिअर अँड सॉल्व फर्स्ट सेंटेन्स. हां श्रेया, आता मला एक सांग. ही विल हेल्प मी म्हणजे तो मला मदत करेल. हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं आहे. ओके, आता ॲक्टिव्ह वॉइस आहे. आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये काय असतं? पहिल्यांदा ऑब्जेक्ट. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय असतं? सब्जेक्ट पहिला असतो आणि ह्याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट पहिला असतो. मग आता आपण काय करायचं? हा ऑब्जेक्ट आहे मीचं प्रथम काय झाली? आय विल. रेग्युलर टाईममध्ये आय सोबत नेहमी विल शाल बी चालतं, परंतु विल. आय विल बी हेल्प्ड. आता बी ही टू बीची रूप आहेत. हां, टू बी. एम इज आर वॉज वेअर. आता हेल्पचं V3 घ्यायचं आपल्याला. हां, हेल्प्ड बाय. हिचं द्वितीय हिम. म्हणजे वाक्य काय होईल? आय विल बी हेल्प्ड बाय हिम. ओके, थँक्यू सो मच. डू अंडरस्टँड दिस सेंटेन्स? ओके, हॅव अ सीट. समृद्धी प्लीज कम हिअर. सेकंड नंबर, सॉल्व दिस सेंटेन्स. हां, समृद्धी सेकंड नंबर सेंटेन्स काय आहे? दे विल प्ले अ गेम. म्हणजे ते एक खेळ खेळतील. हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. आपल्याला हे वाक्य आहे ते ॲक्टिव्ह वॉइस आहे. आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना V3 येतं, बरोबर आहे? हां, आता बघ, पहिल्यांदा काय घ्यायचं? ऑब्जेक्ट घ्यायचा. अ गेम इथे घेतलं. अ गेम विल बी, टू बीच रूपमधलं बी घेतलं. बी प्लेड बाय देम. देचं द्वितीय काय होतं? घेऊ देचं सेकंड रूप देम होतं. अ गेम विल बी प्लेड बाय देम. आता ते खेळ खेळतील. आता ह्याचा अर्थ काय होतो? त्यांच्याकडून एक खेळला जाईल. त्यांच्याकडून एक खेळ खेळला जाईल. काय होतं? त्यांच्याकडून एक खेळ खेळला जाईल. आता हे बघ, तो मला मदत करेल. आय विल बी हेल्प्ड बाय हिम. त्याच्याकडून मला मदत केली जाईल. डू यू अंडरस्टँड? ओके, हॅव सीट.